नमस्कार. भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण सगळ्यांना आवडणारी आणि उन्हाळ्यामध्ये अगदी सगळे आवडीने पितात अशी मस्त सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर सोलकढी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे. ओला नारळ मी या पद्धतीने खिसून घेतलेला आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, कोकम आहे जे मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं. तर हे पाण्यामध्ये भिजवलेलं कोकम आहे, चवीपुरतं मीठ आहे, जिरे आहेत आणि 2 लसूणच्या पाकळ्या, 1 मिरची आहे जिचे मी 2 तुकडे केलेले आहेत आणि आल्याचा तुकडा आहे. हे सगळं साहित्य आपण सोलकढीसाठी वापरणार आहोत आणि पाणी देखील यामध्ये आपण वापरणार आहोत. तर सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये हा जो ओल्या नारळाचा खीस आहे तो मी घालून घेते आणि यामध्ये आता मी पाणी ओतते थोडंसं. आणि पाणी ओतल्यानंतर आता आपण हा खीस मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. जे यापासून नारळाचं जे दूध निघतं ते आपण गाळून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा दोनदा ते तीनदा आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मी पहिल्यांदा हे मिक्सरला फिरवून घेते आणि याचं दूध आपण काढून घेऊया. मी खिसून घेतलेला नारळ वाटून घेतलेला आहे, थोडंसं पाणी घालून तुम्ही बघू शकता. मी यामध्ये 1.5 नारळाचा वापर केलेला आहे. 1.5 ओला नारळ होता तो वापरलेला आहे. या पद्धतीने एक पांढरं कोणतंही कापड, रुमाल वगैरे काही आपण घेऊ शकतो. कॉटनचं असं कापड घ्यायचं पांढरं. याखाली मी ठेवलेली आहे ज्या पुरणासाठी पाणीचा मी यामध्ये वापर केलेला आहे. तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. ती या पद्धतीने कापड ठेवून मी हे सगळं पाणी या पद्धतीने चमच्याने दाबून छान असं काढून घेते. तुम्ही बघू शकता. तर पहिल्यांदा आपण हा खीस मिक्सरला लावून वाटून घेतलेला आहे. ज्या पद्धतीने आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरला हा खीस वाटून घेतला त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा देखील आपण थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मी हे कापड छान असं उचलून घेते आणि या पद्धतीने पिळून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता खूप छान असं दूध आपलं या नारळाचं निघत आहे. या पद्धतीने छान हाताने दाबून हे सगळं यामध्ये असणारं दूध आपण काढून घ्यायचं आहे. यामधलं सगळं दूध मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो नारळाचा चव आहे यातलं बऱ्यापैकी दूध निघालेलं आहे. दुसऱ्यांदा आता हे वाटून घेत असताना मी यामध्ये 1 हिरवी मिरची, लसणाच्या 2 पाकळ्या आणि आलं आणि जिरे देखील मी यामध्येच घालून घेणार आहे. जिरं देखील मी यामध्येच घालून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने पहिल्यांदा देखील तुम्ही घालू शकता. मी पहिल्यांदा घालायचं विसरले होते त्यामुळे मी दुसऱ्यांदा हा चव मिक्सरला फिरवून घेत असताना यामध्ये आता मी हे घातलेलं आहे. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, आलं लसूण आणि मिरची, जिरे यामध्ये मी घालून घेतलेलं आहे दुसऱ्यांदा देखील आता मी मिक्सरमध्ये हा चव पाणी घालून फिरवून घेतलेला आहे. पुन्हा एकदा याला मी या पद्धतीने चमच्याने थोडंसं दाबून घेते. दाबून घेतल्यानंतर आता मी पुन्हा हे कापड उचलून घेऊन हाताने प्रेस करून यामध्ये असणारं सगळं दूध काढून घेते. तुम्ही बघू शकता खूप सारं असं दूध आपलं निघत आहे नारळाचं. आणि आता इथे तुम्ही बघू शकता अगदी 1.5 नारळाचा खीस घेतला होता मी इथे. त्याचं खूप सारं असं दूध निघालेलं आहे यामध्ये. आणि आता आपण बघू शकता यामध्ये आता फारसं काही अर्क राहिलेलं नाही आहे. तरी देखील मी पुन्हा एकदा यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून ही फिरवून घेते. तिसऱ्यांदा देखील आता मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपण याचं दूध काढून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता मी मोठे 1.5 नारळ घेतला होता मोठा. पहिला एक मोठा होता आणि दुसरा अर्धा नारळ. या पद्धतीने 1.5 नारळ मी किसून घेतला. तर आता तुम्ही बघू शकता खूप सारं असं दूध आपलं घट्टसर अगदी 1.5 नारळाचं दूध भरपूर प्रमाणात निघालेलं आहे. आता यामध्ये आपण कोकम घालणार आहोत. पण कोकम मी जे पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं ते हाताने असं छान चोळून घ्यायचं. आणि कोकम वापरत असताना सगळं पाणी एकदम घालायचं नाही आहे त्यामध्ये. तुम्ही त्याची चव पाहून पाणी थोडंसं घालत राहायचं, कारण बऱ्याच वेळेला कोकम आंबट असतं जास्त. कोकम लाल भरपूर असतं पण त्याला आंबटपणा जास्त नसतो. तर कोकमचं पाणी ज्यावेळेला आपण घालत असतो तर चव बघून थोडंसं पाणी आपण त्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कोकम असं सगळं हाताने पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण कोकमचं पाणी यामध्ये घालणार आहोत, पण डायरेक्ट पाणी घालायचं नाही आहे. या पद्धतीने गाळून घालायचं आहे पाणी. आपण यामध्ये गाळून घालणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे याला. यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. कोकममध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ घालत असताना थोडंसं कमी घालायचं. जर लागलं तर आणखी घालू शकतो आपण. आणि थोडी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सगळं आता छान मिक्स करूया. तुम्ही बघू शकता काय मस्त अशी दाटसर आपली सोलकढी बनवून तयार झालेली आहे. पिण्यासाठी सोलकढी आता आपली तयार झालेली आहे. आता मी ग्लासमध्ये काढून घेते. फ्रीजमध्ये ठेवून आपण थंडगार अशी सोलकढी बनवून पिऊ शकतो. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय पोषक डावा देणारी अतिशय चविष्ट अशी सोलकढी आपली बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.